ISPLच्या माध्यमातून अगदी दर्जेदार खेळ ज्या खेळाडूंना मैदानाच्या आतनं दाखवलाय तो अयूब शेख सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक परफेक्ट ऑलराऊंडर भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधला अयूब, जो सध्या पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. कासार वडवलीचा संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिला बॉल इथे अयूबचा, समोर श्रेयस देव उभा आहे. पहिल्याच बॉलवर वा इनसाइड आउट, दर्जेदार फटका, बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. चेंडू सीमारेषा पार, अयूबचं केलंय स्वागत खार्डी नगरीमध्ये. बॉल सीमारेषा पार, चौकार 4. अयूबच्या विरोधामध्ये हात खोलले श्रेयस देव, सध्या मैदानाच्या आतमध्ये या डावकुरे हाताचा एक प्रतिभा संपन्न खेळाडू. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज अयूब. यावेळेस मात्र समोर खेळलाय, अगदी चांगला फटका, वेगानं बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक अगदी चांगली कामगिरी, लाजवाब फिल्डिंग एफर्ट ते आपल्याला पाहायला मिळालं. तिथे 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रिडीम बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. अगदी चांगला फटका होता, वेगवान स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षकाची कामगिरी ती उल्लेखनीय राहिली. त्याने चेंडूला स्टॉप केलं, मैदानाच्या आतल्या बाजूने ढकललं आणि 3च्या मदतीनं धावसंख्या वाढते आणि जाऊन पोचते ती 7 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 सुरू आहे. अयूब शेख जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. कासार वडवली हा संघ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अयूब गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला इनफिल्डच्या वरनं उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या जातील. अगदी चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज इथे करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस फलंदाज दिवेशनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. इनफिल्डच्या वरनं खेळलं होतं. चौकाराचा मनसुबा होता, मात्र 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचते ती 9 या आकड्यावर. अयूबच्या विरोधात अगदी चांगली फलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, फिरवलं, चेंडूला थोडंसं उसळी देत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये नेलं. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. हे बघा, तुम्हाला तिथे दाखवलं जाते लाजवाब पद्धतीने हा बॉल उसळी घेत असताना अगदी फलंदाजाच्या कानातनं शिटी वाजवत तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. चांगला चेंडू अयूबच्या माध्यमातून हाताळला गेलाय. अयूब पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बिटवीन द गॅप गेलाय. बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा पार. अयूबच्या विरोधात हात खोलायचे होते आणि मॅन्डेटरीच्या षटकात हात खोलले गेलेत. बॉल सीमारेषा पार इथे आलाय. खार्डी चषकचा हा दर्जेदार चौकार 4. अगदी चांगला फटका होता, बॅटच्या वरच्या अंगाला लागला होता, मात्र जिथे जायला हवा तिथे गेला बॉल आणि त्यामुळे चौकार मिळाला. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघालाय. ओव्हर इथे समाप्त झाली. या पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा. स्क्वेअर कट तो तिथे मारायचा होता, मात्र स्क्वेअर कट मारत असताना बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये निघून गेला आणि 13 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. टीम ध्रुव 11 सातपाटी नुकताच शिवनसई इथे झालेला उपसरपंच चषक बहुजन विकास आघाडी पुरस्कृत त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता राहिला होता टीम ध्रुव 11 सातपाटी. वेळेच्या बाबतीत सहयोग करावा लागेल तुम्हाला. आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचित केलं गेलंय की नेक्स्ट मॅचचा जो टॉस आहे तो पुन्हा एकदा केला जाईल, कारण एक मॅच त्याच्या आधी आपण खेळवली आहे. तुमचेच खेळाडू इथे उपस्थित नव्हते, त्यामुळे फ्रेश टॉस आणि फ्रेश मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आकाश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. समोर श्रेयस देव
डावकुरे हातानं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर 38 सर्कलची पाबंदी आहे, त्यामुळे 3 खेळाडू आउटसाइड दी 38 सर्कल, ज्यामध्ये एक स्क्वेअर लेग आहे, एक बॅकफुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट कीपर पर्यंत गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर फिंगर रोल केले होते. बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये निश्चित यश मिळालं. बॉल जसा टर्न झाला तो नजरेतनं हटला आणि विकेट कीपर त्यामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ, दर्जेदार खेळ, तेच तुमच्या विजयाचं प्रमुख कारण असतं आणि तो चांगला खेळ दाखवावा लागेल. इथे सफल झाला आणि सफल ही झाला, कारण बॉलला उडवून फेकून दिलंय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं दूर सीमारेषा पार. दर्जेदार क्वालिटी ब्रँडचा फटका, षटकार 6. सकाळचं पहिलं सत्र डावकुरे हाताच्या फलंदाजाला पोषक वातावरण या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं आणि या पहिल्या सत्रात अगदी चांगली फलंदाजी श्रेयस देव सध्या करतोय मैदानातनं. नाशिक ग्राउंड ट्रॅक, मोठा फटका करता जायचंय. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे एक सिंगल जी राफलकावर जोडली जाईल. चांगलं क्रिकेट खेळत आहेत दोन्ही बॅटर. जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घेतल्या जात आहेत. जिथे खराब चेंडू येत आहेत तिथे षटकारांचं आक्रमण ते आपल्याला मैदानात पाहायला मिळते आणि त्यामुळेच धावसंख्या सध्या जर आपण पाहिलं तर ध्रुव 11 सातपाटी या संघाची जाऊन पोचली आहे 20 या आकड्यावर. 1.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. कॅमेऱ्याचे 2 अँगल आणि एका फ्रेम मध्ये आपल्याला गोलंदाज, एका फ्रेम मध्ये आपल्याला फलंदाज दोघांनाही दाखवलं जात आहे. दोघांच्याही मनात काय चाललंय, दोघांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत ते तिथे दाखवले जात आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 2चा कॉल होता आणि सुरक्षित या 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि 22 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश कासार वडवली हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि त्यांच्या विरोधात ध्रुव 11 सातपाटी अशी ही तगडी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग तो बॉलच्या खाली येतोय, मात्र तिथे त्याला चेंडूचं जजमेंट तेच आलं नाही. अखेरीस तो बॉल लॉंग स्टॉप कडे निघून गेला आणि तिथे जोपर्यंत उचलला 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. 3 पूर्ण केल्या. या 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 25 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. तांडी संघ इथे उपस्थित होत आहे. विश्वनाथ दवणे इथे येत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर आहेत, दाढी या नावानं खूप पसंती मिळाली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि विश्वनाथ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र वाह, काय कमालीचा दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. यानंतर MS11 झाई आणि धाकटी डानू, त्यानंतर आर्बेस्ट्रा टेक्नॉलॉजी घिवली आणि GR दैसर, सिद्धेश्वर अचिवर दांडी आणि त्यांच्या विरोधात साई एकता बिरवाडी या टीम मध्ये आपल्याला मॅचेस त्या पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर डाफलकावर सुस्थिती आहे, कारण 29 29
ही धावसंख्या आपल्याला धावफलकावर लागलेली पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अयूब शेख, ज्याला पुन्हा एकदा प्राचार्य केलं गेलं, या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे, प्रमुख अस्त्र आहे. आणि तो अयूब सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर उचळी घेतोय आणि विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. श्री गणेश कासार वडवली हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. प्रीतम बारी येत आहेत. प्रीतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा. बॉल थोडा काल हवेमध्ये राहिला, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला, त्यामुळे दोनची संधी आहे. काय रनिंग बिटवीन विकेट आहे दोघांमध्ये, कॉलिंग अगदी दर्जेदार आहे. खूप चांगल्या पद्धतीने या 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते 31 धावा. चांगली स्थिती आहे. एका मोठ्या टीमच्या विरोधात मोठ्या टीमची लढत जेव्हा होते तेव्हा निश्चित चांगलं क्रिकेट त्यामधनं उत्पन्न होतं आणि ते चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायचं आहे या कुसमाई चषक 2026च्या निमित्तानं. पुढचा बॉल अयूबचा, यावेळेस मात्र मोठ्या फटका जायचं आहे. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. थोडंसं चेंडूवर फिंगर रोल केले होते, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला होता, यश मिळालं त्यामध्ये. टप्पा खाल्यानंतर बॉल कट झाला आणि बाहेरच्या बाजूने निघाला, विकेट कीपरच्या हातामध्ये विचावला. एक डॉट बॉल तो अयूबकडनं पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला होता, या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा विचार केला आणि करतोय सध्या. यावेळेस मात्र हा बॉल त्याला केलाय हुक आणि या हुकवर केलाय षटकार बुक. बॉल सीमारेषा पार, षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या त्याचा वेग वाढतोय. धावसंख्या 37 धावा धावफलकावर आहेत. अगेन एकदा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय, क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. 2चा कॉल इथेही केलाय आणि दुसऱ्या धावेकरता परतले. 2 धावा सुरक्षिततेनं तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते 37. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते सध्या ध्रुव 11 सतपाटी टीम. 39 रन झालेत धावफलकावर आणि या 2च्या मदतीनं या ओव्हरचे आतापर्यंत जर आपण पाहिले तर 5 चेंडू ते समाप्तीला आले. शेवटचा बॉल आहे, चांगला बॉल आहे, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू. बॅटच्या मला वाटतं आतल्या साईडच्या कडेला लागला होता, त्यामुळे पंचांनी ती अपील नाकारली. तिथे 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 41. अयूब शेख च वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक ते इथे समाप्त झालंय. क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खारडी धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती एकंदर 41 धावा. 41 ऑन बोर्ड. तीन ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन करावं लागेल. 2 षटकं आपल्या वैयक्तिक कोट्यात टाकताना 25 धावा खर्च केला. अयूब शेखनं महागडं ठरवलंय. अयूबला त्याच्या विरोधामध्ये आक्रमण, विशेषतः श्रेयस देवनं जे काही फटके त्याच्या विरोधामध्ये खेळले ते निश्चित
चांगले होते, इनसाइड आउटचे फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि डबल ट्रिपलच्या मदतीनं आयुबला महागडं ठरवलं ते दिवेशनं. चांगली फलंदाजी होती. या दोघांमध्ये खूप चांगलं कॉलिंग आहे, त्यामुळे सिंगलला डबल अगदी सहजतेनं कन्वर्ट करतायत. धावसंख्येला मोठं करण्याचा जो मनसुबा त्यांनी बाळगलाय तो यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर कोण किती मोठा खेळाडू आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये काय आहे हे क्रिकेटच्या खेळात तो दाखवतो, तो यशस्वी होतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर आयुबच्या विरोधात अगदी स्टार कास्ट आहे सध्याच्या घडीला भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधली. यावेळेस मात्र हुक करायचं आहे बॅट अँड बॉलमध्ये, ते प्रॉपर कनेक्शन नाही, अगदी वरच्या बाजूला स्टिकरच्या जवळपास हा बॉल लागला आणि जोपर्यंत तिथे उचलून रिटर्न केला एक सिंगल, जे धावफल कव्हर डबल तिथे धावफल कव्हर जोडली गेली. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 43 धावा. श्रेयस देव 7 बॉलमध्ये 20 वर बॅटिंग करतोय. दिवेश 12 बॉल फेस केलेत आणि 23 वर बॅटिंग तो करत असताना पाहायला मिळतोय. 43 लागल्यात. 3.1 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 13.58 आहे. प्रोजेक्टेड स्कोअर 68 दाखवतोय. पूर्वार्धाचा खेळ मॅच क्रमांक 1 आजच्या शेड्यूलची जी आपल्याला पाहायला मिळते. नितीन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता त्याच्या विरोधात श्रेयस देव स्ट्रायकर एंडकडे आहे. डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे साकारली जाईल. चला गेम स्पीडअप खेळा. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करावं लागेल. यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात दर्जेदार पद्धतीने खेळलाय. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. ओव्हर दी बॉलर हेड. काय दमदार हिट इथे श्रेयस देव कडनं आपल्याला पाहायला मिळाले. हे बघा तिथे चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न होता आणि अगदी हेरला पुढे टाकला. ओव्हरपिच झाला आणि त्याचा अगदी योग्यतेनं समाचार घेतला. बॉलला सीमारेषे पलीकडे खेळलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 47 धावा. 3.2चा खेळ तोच समाप्ती अखेरीस. पुढचा बॉल आपटून टाकलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, मात्र बॅट अँड बॉल मध्ये हलकसं कनेक्शन झालं. विकेट किपरनं टिपला तिथे झेल आणि संपवला अखेरीस श्रेयस देवचा खेळ. मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघ सहकाऱ्यांनी आपल्याकरता टाळ्या वाजवाव्या एवढा चांगला खेळ तो श्रेयस देवकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. श्रेयस माघारी आलाय, मात्र त्याच्या जागी आणखी एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा फलंदाज भावेश जो मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हार्ड हिटर बॅटर आहे. मोठे फटके खेळण्याकरता भावेशलाही ओळखलं जातं आणि श्रेयस काय कामगिरी केली या खेळाडूने. लाजवाब खेळ श्रेयसकडनं आपल्याला पाहायला मिळाला. अगदी दर्जेदार फटके खेळले. तंत्रशुद्धतेचं प्रदर्शन त्याच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तो श्रेयस माघारी आलाय, मात्र संघ सहकार्यांना खुश केलंय अशी कामगिरी त्यानं मैदानाच्या आतनं साध्य केली आहे. भावेश तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. समोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज नितीन वैती जो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया भावेशच्या विरोधात नितीनचा खेळ तो कशा पद्धतीने होणार आहे. नितीन वैती जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. फलंदाजांना ही विनंती असेल जास्तीचा वेळ न घेता मॅच कंटिन्यू आपण सुरू ठेवायची. या दोघांमध्ये टीम मीटिंग त्यामध्येही खूप सारा वेळ जातो, त्यामुळे आपापल्या स्ट्रायकर एंडकडे आपण उभं राहून खेळ कंटिन्यू सुरू ठेवा. 47-1 अशी स्थिती आहे. ध्रुव 11 सातपाटी टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याची छेडखानी करण्याचा प्रयत्न भावेशने इथे केला. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 48. रिच वाईड त्यामध्ये खूप वेळा फलंदाजांकडनं गफलत होते आणि मग पंचांकडे ते अशा बरी नजरेनं पाहत राहतात. 48 धावा या धावफलकावर आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर 3.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नितीन वैती. त्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॉल मिडल नाही, मात्र गेलाय तिथे स्क्वेअर लेग पर्यंत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती 49. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, त्यामुळे तिथे पकवट पॉइंटच्या जवळपास चेंडूला फील्ड केलं. धावसंख्येमध्ये वाढ झाली आणि 49 लागलं. चांगली स्थिती आहे.
5 ओव्हरच्या मॅचमध्ये आत्तापर्यंत 3.5 नंतर 49 लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, बॉडीला स्विच केलं, मात्र बॉडी स्विच करत असताना चेंडूवरची नजर आहे ती हटली गेली आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो तिथे आला. या निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हरची सांगता झाली. या नितीन या डावातला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. त्याने 1 ओव्हरमध्ये 8 धावा देताना 1 विकेटचं पतन केलंय. 2 ओव्हर आयुबच्या, त्यामध्ये 25 आल्या. 1च ओव्हर टाकली आकाशनं, त्यामध्ये त्यानं दिल्या 16. डाव अगदी मोठा होऊ पाहत होता, त्याला कुठेतरी लगाम घालणं ते गरजेचं ठरलं होतं आणि ती लगाम लावण्यामध्ये यश मिळालं तिथे गोलंदाज नितीन वैतीला. सध्या जर आपण पाहिलं तर श्रेयसची इनिंग खूप चांगली राहिली. दिवेश अगदी चांगला खेळ करतोय, 24 वर तो बॅटिंग करतोय. भावेश नव्यानं दाखल झालाय, 2 बॉल फेस करताना त्याने 1 धाव डाफलकावर जोडली आहे. अजूनही एकही एक्स्ट्रा या डावामध्ये नाहीये, त्याबद्दलही तारीफ करावी लागेल. 4 ओव्हरमध्ये एकही व्हाईट बॉल तो आतापर्यंत टाकला गेलेला नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आरिफ खान जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया आरिफ खान त्याची गोलंदाजी कशी होणार आहे, कुठल्या टप्प्यावरचा मारा इथे त्याच्या वतीने केला जाणार आहे. आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज आरिफ खान तो सज्ज होते. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज दिवेश. चांगली बॅटिंग या डावामध्ये दिवेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले आपल्याला. आरिफ थोडंसं पावलांचं माप चुकतंय, कारण आपलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आहे, ज्यामधला पहिला बॉल तो टाकण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. त्यामुळे चेंडू ना डिलिव्हर करणं पसंत केलं पंचांकडनं. तिथे अनिर्णित चेंडूचा इशारा आलाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या उलट्या भागाला लागलाय, मात्र कुठे लागलाय त्यापेक्षा रन्स येत आहेत ते महत्वाचं आहे. इथे रन्स त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या 50 कम्स अप, 50 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 5वं षटक सुरू असताना अजूनही जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ या भावेशच्या बॅटमध्ये जर बॉल मिडल झाले तर निश्चित एक चांगली तगडी टोटल ती राफलकावर उभी राहू शकते आणि त्या अनुषंगाने प्रयत्न तुम्हाला इथे मैदानात करावे लागतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आरिफ. यावेळेचा हा बॉल त्याला उडवलाय तिथे इनफिल्डच्या वरनं आणि चेंडू चाललाय सरळ कव्हर्स मधनं सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 54, 54 धावा. चांगली बॅटिंग सुरू आहे आणि चांगली बॅटिंग सुरू असताना धावसंख्या ती वेगानं वाहतीये. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज भावेश. एक बाउंड्री त्याच्या बॅटमधनं आली आहे आणि अशाच पद्धतीचे स्ट्रोक सातत्यानं खेळण्याकरता ओळखला जातो भावेश. यावेळेस मात्र तिथे बिहाइंड विकेट खेळायचा होता. फाईन लेग मधनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. अतिरिक्त शफल झाला आणि त्यामुळे हा चेंडू नजरेतनं हटला असं म्हणायला हरकत नाही. टप्पा खाल्यानंतर एक उसळी घेतली होती चेंडूनं आणि त्यामुळे तो भावेशच्या बॅटच्या पट्ट्यातनं निसटून विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल स्लॉग ओव्हरमध्ये खूप महत्त्वाचे असतात. आरिफची तारीफ करावी लागेल, कारण आरिफ अगदी चांगल्या टप्प्यावरची चेंडूची हाताळणी ती त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बीमरचा चेंडू आहे, स्क्वेअर लेगमध्ये गेलाय. 1 रन तिथे कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेकरता लावण्याचा प्रयत्न आणि No+2 एकंदर 3 धावा या राफलकावर जोडल्या जातील. फ्री हिटचा बॉल असेल. या पुढचा बॉल फलंदाजाला मोकळीक असेल एक मोठा फटका खेळण्याची. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. हा बॉल खूप जास्त वर होता कमरेपेक्षा आणि त्यामुळे पंचांना तिथे लगेचच एक हात बाहेर काढावा लागला. कुठलाही संदेह त्यांच्या मनामध्ये नव्हता. धावसंख्या 57, 1 विकेटच्या पतनानंतर 57 लागल्यात. श्री गणेश कासार वडवली हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना पाहत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये ध्रुव 11 सातपाटी 57ला 1 अशी स्थिती आहे. 3 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी आहे.
यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर फ्रीटचा चेंडू होता, तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा दर्शवला होता, मात्र तो फोल ठरलाय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते घडवलं नाही भावेशनं. चेंडू आला इथे डॉटच्या स्वरूपानं 57 लागल्यात, किमान 65 पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा तो ठेवला गेला होता. प्रोजेक्टेड स्कोर 61 दाखवतोय आणि एक मोठा चांगला फटका जर आला तर 65च्या जवळपास पोहोचण्याची संधी आहे इथे टीम ध्रुव 11ला. यावेळेस मात्र अतिरिक्त उसळी पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय आणि 1 फॉर दी ओव्हर असाही इशारा केलाय तिथे आशुतोष विवारे यांनी. एक बाउंची जी मुभा होती ती मुभा तुम्ही इथे गमावली आहे, त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 58, 1 विकेटच्या पतनानंतर 4.4चा खेळ. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि भावेश सारखा एक तगडे फटके खेळणारा फलंदाज तो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज यावेळेस आरिफचा हा बॉल थोडासा मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा मनसुबा तर होता, मात्र चेंडू चांगला होता, पुढे थोडासा खाली खेळवला होता. इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग विकेट आहे, अगदी तेज दौड विकेटच्या मध्ये या दोघांमध्ये पाहायला मिळाली. बघा क्रिकेटच्या खेळात जरी आम्ही एकमेकाचे विरोधी असलो ना तरी ही लढत मैत्रीपूर्ण आहे. ते दाखवत असताना तिथे विकेट किपर फलंदाजाची बॅट पडली होती, ती बॅट त्यानं उचलून त्याला दिली. मैत्रीचं नातं ते निभावतोय. क्रिकेटच्या मैदानात जरी आपण वैरी असलो तरी तो फक्त चेंडू आणि बॅट मधला संघर्ष करता, इतर गोष्टीमध्ये आम्ही मित्र आहोत हे दाखवतोय तो. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू तिथे योग्य टप्प्यावर हाताळला आणि विकेटच्या मागे नेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झालाय. पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 60, विजयाकरता आव्हान आहे 61 धावसंख्येचं. या 61 धावेला कशा पद्धतीने धावफलकावर जोडलं जाईल हे उत्तरार्धामध्ये ऐकवण्याकरता आपल्यासोबत जॉईंट होतील मायक्रोफोनवरनं एक जुने जाणते समालोचक संदीपजी गावंड सर, आमचे एक जवळचे मित्र आहेत आणि ते समालोचक कक्षामध्ये असतील आणि टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील. पालघर भूषण प्रमोदजी शिर्के. त्यांनी क्रिकेट सामने ठेवल्यानं कुसमाई आईचे नावानं ओ आवाज घुमणार खाडी गावानं चौकार अन षटकार आवाज घुमणार खाडी गावानं चौकार अन षटकार आपली प्रभाकर शेटचा कुसमाई चषक आहे तो एक नंबर आपले प्रभाकर शेटचा कुसमाई चषक आहे तो एक नंबर चला दोन्ही कॅप्टन लगेचच टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आपल्याला एंटर व्हायचंय. फ्रेश टॉस असेल. चला या टीम धाकटी डहाणू आणि टीम MS11 झाई दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच यायचे. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे धाकटी डहाणू आणि MS11 झाई दोन्ही कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं. मला वाटतं MS11 झाईचे जे कॅप्टन आहेत ते टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेत. टीम धाकटी डहाणू थोडं धावत या, कारण मॅच सुरू होण्याआधी आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय जयजी माळी, आपल्याला विनंती आहे, आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभस्ते आपण करतोय या पुढच्या मॅचचा टॉस. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन येतील, परंतु आता जे 60 धावसंख्येचं टार्गेट आहे ना
ते टार्गेट 61चं जे टार्गेट आहे ते 61चं टार्गेट तुम्हाला 27 चेंडूंमध्ये चेस करायचं. अयूब, हे लक्षात असू द्या. वळी आपण टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे मित्र, समालोचक मित्र अक्षय पांडव. इथे कॉइन स्पिन केला जातोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. कोसमाई चषक असा कॉल कोसमाई चषक असा कॉल दिला आणि इथे कोसमाई चषक येत आहे. धन्यवाद जयजी. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावरनं आनंद घ्या. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. कसं वाटतं इथे आल्यानंतर या स्पर्धेचं जे देखणं आयोजन नियोजन केलं गेलंय त्याबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे आणि आम्ही आमच्या 100% देण्याचा प्रयत्न करू. आज काय झाईचा संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आम्हाला पाहायला मिळेल. हो, नक्कीच. शुभेच्छा असतील आपल्याला. धाकटी डहाणू संघ खूप दिवसानंतर आज प्रीतम सुद्धा टीमच्या सोबत दिसतोय. पहिल्यांदा वाट्याला बॅटिंग आली आहे. काय टोटल झाली या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये डोक्यामध्ये? 50+. 50+ पोचायचं आहे. कसं वाटलं इथे आल्यानंतर? आणि एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे ना. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये इच्छा असते की या स्पर्धेत आम्हाला खेळायला मिळावं. त्या स्पर्धेत आल्यानंतर आणि हे नवं मैदान जे विकसित केलं त्याबद्दल काय म्हणशील? मैदान खूप छान वाटतंय. मेहनत पण खूप घेतली आहे. आयोजकांना मी आभार सांगेन. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस झालाय आणि टॉस जिंकून टीम MS11 झाई या संघाने निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. थँक्यू सो मच अक्षय पांडव. ऑर्ब्रेस्ट्रा टेक्नॉलॉजी दिवळी विरुद्ध JR दहिसर, दोन्ही टीम्सने सुद्धा रेडी राहायचं. आपले फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. जर्सी ज्या आहेत त्या जर्सी आयोजकांकडून कलेक्ट करा. चंद्रकांत भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या दिवसामध्ये चांगले मेहनत आपल्याला सर्वांचीच पाहायला मिळाले. आज नितीन पाटील हे सुद्धा आवर्जून वेळ काढून उपस्थित झालेत. मॅनेजमेंटचे संपूर्ण सूत्र हाताळण्याची जबाबदारी त्यांनी आपल्याकडे उचलले. त्यांच्या बाजूलाच सचिनचे पाटील यांना सुद्धा तुम्ही आपण बघतायत. जितू किनी हे सुद्धा मेहनत घेत आहेत. आज सकाळीच सर्वप्रथम या मैदानावर उपस्थित राहणारे खारडी गावचे विद्यमान सरपंच किरणजी पाटील यांना सुद्धा आपण डाव्या बाजूला बघतोय. पुढे आपण जाताना आदरणीय दिलीप गोविंद भगत साहेबांना बघतोय. ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातोय ते प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांना आपण बघतोय. कोसमाई मंडळाचे माजी अध्यक्ष, उद्योजक, सुस्वभावी व्यक्तिमत्व जयचे माळी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोजी राऊत साहेबांना आपण बघतोय. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय काशीनाथ भोईर साहेब सुद्धा उपस्थित झालेत. इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी आहेत ज्या मॅचला पाहण्याकरता उपस्थित झालेत. JR स्पोर्ट्स दहिसर संघ दाखल झालाय आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. मॅचला होते सुरुवात. टार्गेट आहे 61 या धावसंख्येचा. 27 चेंडूंमध्ये 61 धाव पूर्ण करायचे. गोलंदाजाला अवधूत कामत. ओहो, पहिलाच बॉल अवधूतचा. कर्णधार म्हणून चांगली कामगिरी, जबाबदारी तो उचलतो आपल्या खांद्यावर. काही चांगलं वळण मिळतं. वेग चांगला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाता जाता थोडासा मंदावलेला दिसला हा चेंडू. डॉट बॉल अवधूतचा. अयूब शेख स्ट्रायकिंग कडे स्विचचा फटका तो अद्यावत करतोय, दाखवतोय बॅटिंग करत असताना. आणि ह्याच बरोबर बॅटर अयूब शेखला मिळतील 4 धावा. चौकार, धाव संख्येला आकार. आज रणमैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा. षटकारांचा घुमणार चौकार षटकार. टायगर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अयूब शेख. यंदाच्या 3व्या पर्वात ISPL मध्ये लॉटरी लागली या खेळाडूला आणि पुढे भविष्यात आणखीन मालामाल होण्याची शक्यता असा हा खेळाडू. कारण टायगर्स ऑफ कोलकाता संघामध्ये त्याला खेळायची संधी मिळाली.
ऑफ स्टमर शफल झालाय. ऑन साईडला मिडॉनमध्ये चेंडूला खेळून काढलंय अयूब शेखने. धाव घेण्याची संधी मिळत नाही. हा निर्धाव चेंडू. आकाश आणि अयूब हे नेहमीच डाबाची चांगली सुरुवात करत असतात. धावा बनवण्याकरता प्रयत्न होत असतो त्यांचा. मोहम्मद बारेकर यांना सुद्धा आपण बघताय, ते सुद्धा तिथे बसलेत. एक यष्टीरक्षक, चपळ फलंदाज. ऑफ स्टमर शफल झालंय तर फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबतोय. एकच धाव मिळाली अवधूतच्या या चेंडूवर बॅटरला आणि ह्याच बरोबर धावसंख्या झाली धाव फलकावरती 5. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे बघा काय चांगले चेंडू. अवधूत कामत अनुभवी खेळाडू आहे, नेहमीच आदर्श ठेवलाय इतर खेळाडूंसमोर या खेळाडूने. असं एक आदर्श खेळाडू म्हणून अवधूत कामत या खेळाडूला ओळखलं जातं. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकर आहे ती 5. और पिच बॉल मिड ऑफच्या वरून या चेंडूला खेळून काढलं जातंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. बॅटरने ठोकलाय चौकार. शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा, लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडं फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलबाला, सारीकडं फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोसमाई चषक ठेवलाय. खरोखरच अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा आजचा हा 7वा दिवस बघतोय. ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. आकाशला परतावा लागेल. आकाश जास्त वेळ टाकू नाही शकले प्रकाश, असा आकाश झालाय बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. श्री गणेश कासारवडोली टीमच्या 1 गडी बाद 9. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण गेलंय. अयूब शेख आणि करण हे 2 बॅटर आहेत. अयूब शेख नुकताच 3ऱ्या पर्वात ISPLच्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये टायगर्स ऑफ कोलकाता संघामधून ते खेळताना दिसले. ज्या संघाचे कोच म्हणून सचिन कदम सरांना आपण पाहिलं होतं. संधी मिळाली आणि संधीचं लगेच सोनं केलं या खेळाडूने. चांगला खेळ दाखवला आपला. 20 टू व्हीलर गाड्या ज्या खेळाडूच्या नावावर आहे तो अयूब शेख मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. 4 बॉलचा सामना केलाय, 5 वर ते खेळतोय. 21 बॉल शिल्लक आहेत आणि 21 बॉल मध्ये जिंकण्याकरता 52 धावांची आवश्यकता आहे. 21 मध्ये पाहिजेत 52. हे सिच्युएशन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शेवटचं जे 5वं षटक असेल ना, तर 5व्या षटक टाकणाऱ्या गोलंदाजाला फक्त 3 चेंडूच टाकावे लागतील. 3 चेंडूंची पॅनल्टी लागली होती उशिराने रिपोर्टिंग केल्यामुळेच. विपुल आलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. लेग कटर चेंडू टाकलाय, बीट केलं जातं बॅटरला. डॉट बॉल. दबाव दडपण वाढत चाललंय. रिक्वायर रन रेट 13.57 आता बनलाय. बघू शकताय थोडासा वळतोय. वाईड लाईनच्या जवळून हा चेंडू टर्न होतोय. स्विच हिट. काम फिट. ताकदीचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मितील धावा 6. 6. यशमाली प्रभाकर शेठ जीव लग यार, प्रभाकर शेठ जीव लग यार, प्रभाकर शेठ जीव लग यार. किरण पाटील सरपंच त्यांचा आहे हो साथीदार, त्यांचा आहे हो साथीदार, त्यांचा आहे हो साथीदार. लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो जावर, लाखाची बक्षीस. खूप चांगला परफॉर्मन्स. संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर सुद्धा दौरे होत असतात. पुन्हा रेवतचा पटका खेळायचा केला होता प्रयत्न. धावा तर मिळतील असं वाटतं. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात 1 गडी बाद 17. 62-61 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि पाठलाग करत असताना सध्या 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17 धावा. प्रत्येक चेंडू मागे धावगती वाढत चाललंय. परंतु इथे तसं नाही. जे एक मोठा फटका आला ना, त्यानुसार गणित थोडंसं बदललंय. पुढे सुद्धा प्रयत्न होतील असं वाटतं आणि प्रयत्न आता विपुलचे सुद्धा होतील. ओव्हर पिच बॉल. स्टँड अँड डिलिव्हर. फोर्स केलंय.
आणि पाठवून दिलं लॉंग पट्ट्या बाहेर, सिक्सर. लावली हो दाबरा. आपली प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. खूप चांगली लवचिकता पाहायला मिळाली. ते म्हणजेच आतापर्यंत श्री गणेश विरार कासार ओढवली टीमची एक गडी बाद धावसंख्या 23. या 4 चेंडूंमध्ये 14 धाबा आलेत. टार्गेट आहे 61, 23 धाबा झालेत. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर हे सुद्धा पॉवर प्लेचे षटक, जिथे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. स्लोवर वन लेग स्टम्पच्या दिशेने मारा होता, फुलपिच करून खेळले. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. डिरेक्ट हिट झालं असतं तर काम सुद्धा फिट झालं असतं. त्या ठिकाणी व्यवस्थित थ्रो नव्हता आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला नक्कीच झालाय. त्यांचे विकेट सुरक्षित आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हे तुम्ही बघू शकतायत. ओ हो, तिसऱ्या प्रयत्नामध्ये शतरक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू सापडला होता. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. एक धाव तर मिळाली असती. हा डॉट बॉल, धावसंख्या 1 गडी बाद 23. अजूनही जिंकण्याकरता 48 धावा पाहिजेत. 38. ओ ऑन साईडला चांगला गॅप शोधला बॅटरने. शतरक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने येत आहेत. थ्रो करण्याआधी 2 धावा मिळत आहेत अयूब शेखला. आणि ह्याच बरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री गणेश विरार कासार ओढवली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 25. आता उरलेत ते म्हणजेच 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे. तीन चेंडू जे टाकायचे आहेत ते फ्रेश बॉलरच लागेल तिथे, हे लक्षात असू द्या. अवधूत फ्रेश बॉलरच ते 3 चेंडू टाकेल शेवटी. म्हणजेच आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता. स्पर्धेकरता अर्थसहाय्य करणारे आमच्या दानशूर व्यक्ती आहेत आणि अर्थातच त्यांचा आपण उल्लेख करूया. वैभव मोहन पाटील साहेबांकडून 2,000 रुपये, राकेश मेहर, जनार्दन भगत साहेबांकडून 5,000 रुपये, शंकर हरी पाटील साहेबांनी 1,100 रुपयाचं सहकार्य केलं आहे. धनेशजी वजे कशीद 1,111 रुपयाचं आर्थिक सहकार्य. संतोष हरिभाऊ माळी 5,000 रुपये. श्री सचिन पांडुरंग भुईर 5,000 रुपये. दिलीप गोविंद भगत साहेबांकडून 5,211 रुपये. जयेश अनंत माळी साहेबांकडून 5,000 रुपये. राजेश महादेव पाटील 3,858 रुपये. शिवाजी गुंजिले ठेकेदार साहेबांकडून 5,000 रुपये. काशीनाथ बारक्या भुईर 2,500 रुपये. संतोष रामचंद्र भुईर माजी सरपंच फणसपाडा 2,500 रुपये. किरणश पाटील विद्यमान सरपंच खार्डी गावचे 8,383, त्यांचा लकी आकडा असेल तो. सचिन गोंडगिरे यांच्याकडून 5,000 रुपये. वळूया आपण मॅचकडे. 15 मध्ये पाहिजे 36. चांगला बॉल बॅटिंग क्रीजचा थोडासा पुढे टाकला होता. ऑफ स्टंपच्या दिशेने हा चेंडू टाकलाय. एकदा मिळाली आणि पंचांचा बाईचा इशारा. करणने स्ट्राईक रोटेट केले, हे फार महत्वाचं आहे. अजून त्याला सूर गवसला नाही. आता तो पहिला चेंडू खेळताना दिसलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. जिंकण्याकरता 35 धाबांचं आवश्यकता आहे उरलेल्या 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 35 पाहिजेत. मॅच बनवावा लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला, मॅच बनवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यांचा तंत्र बघूया कसं असेल. दोन्ही टीमने या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय, म्हणजेच अर्थातच त्यांनी काहीतरी आखणी आखली असेल या स्पर्धेकरता. अवधूत तयार आहेत. अवधूत कामत विकेट टेकर, गोलंदाज, कॅप्टन. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हा डॉट बॉल अवधूतचा. काय बेटर लाईन बघू, बोटांतील जादू दाखवत आहेत. हा लेग कटर चेंडू टाकलाय अवधूत याने. गुडलेन क्षेत्रामध्ये ते चेंडू टाकतायत. अनुभवी खेळाडूला कसं बांधून ठेवावं हे त्याला ठाऊक आहे. 26 वर 1 गडी बाद. आता मात्र आपल्या ताकदीचा वापर करत चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट थेट थेट
बॅटरला मिळते 6 धावांची भेट, सिक्सर. स्कोअर मोज ऑन 32, धाव संख्या 32. 27 वर खेळतात आयुब शेख. ओ सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. अभ्यास व्यवस्थित करता आला नाही पडणाऱ्या या चेंडूचा, म्हणजेच व्हेरिएशन. प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने टाकण्याच्या हेतूनेच टाकला जातोय. इथे बाईचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव मिळाली, एक गडी बाद 33 धाबा. रिक्वायर रन रेट 12चा बनलाय. आता अजूनही जिंकण्याकरता जर आपण विचार केला तर 28 धावा पाहिजेत. 28 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 28 धावा पाहिजेत. 61 या धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करण्याकरता श्री गणेश विरार कासार उडवली. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध चेंडू पडला होता. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात करणने आणि करणने आता बनवले 2 रन. एक गडी बाद, धावसंख्या 35. 5 बॉलच्या समाप्तीनंतर आता इक्वेशन आणि सिच्युएशन ते सुद्धा आपण जाणून घेऊया. अजूनही 26 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू नंतर पुन्हा एकदा इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे याची माहिती आपण देऊया. ओहो पुलपिश बॉल होता. चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढलंय. शतरक्षक फंबल होत आहेत. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर वळत आहेत आणि थ्रो जसा येतोय तोपर्यंत या 2 धाबा होतात पूर्ण. याचबरोबर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना श्री गणेश विरार टीमची धावसंख्या 1 गडी बाद 37. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 24 धाबांची आवश्यकता. 9 मध्ये पाहिजे 24 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कोसमाई चषक 2026. थँक्यू डीचे कौशिक, तुम्हाला मध्येच थांबवतोय. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्याकरता श्री गणेश विरार कासार उडवली टीमला जिंकण्यासाठी पाहिजेत 24 धाबा. बक्षिसांकडे आपण नजर टाकूया. आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. शहरी गटामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी प्रकाश यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर पांडुरंग पाटील व दिलीप गोविंद भगत साहेबांकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झाले. द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी गोविंद रामा भगत यांच्या स्मरणार्थ त्यांचा सुपुत्र श्री दिलीप गोविंद भगत साहेबांकडून उपलब्ध झाले. तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे शहरी गटामधील ती कैलासवासी अनंत रामा माळी यांच्या स्मरणार्थ श्री जयेश अनंत माळी साहेबांकडून उपलब्ध झाले. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर याकरता सुद्धा काही पारितोषिकं आहेत. पाटील एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिनचे पाटील, तुकारामचे पाटील यांचं मी कौतुक करेन, त्याने सुद्धा मोलाचं सहकार्य केलं. ग्रामीण गटाकरता सुद्धा काही पारितोषिकं आहेत. प्रथम पारितोषिक जे आहे ग्रामीण गटाकरता जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ कोसमाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक या स्पर्धेचे सर्व आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालं. चर्चा होतच राहील. आता चर्चा करूया मॅचची. 9 बॉल शिल्लक आणि 9 मध्ये पाहिजे 24. श्रेयश आलाय. ओ मोठा पटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. व्हॉट कॅच. हा कॅच नाही, मला असं वाटतं की हा मॅच पकडलाय. मोठी विकेट, बिग ब्लो, विकेटचं पतन. 27 धावांची व्यक्तिगत चांगली खेळी करून बॅटर अयूब शेख झालाय बाद.
धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 37 गॉन. खारडी कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान. कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या श्रेयसचं कौतुक करेन. एक छोटा पॅक बडा धमाका, कारण बुद्धिमत्तेचा वापर इथे केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केलाय. लेग कटर चेंडू होता. त्याला ठाऊक आहे जर ऑफच्या दिशेने फोर्स करण्याकरता हा बॅटर गेला तर ताकद त्याची कमी तिथे झोकू शकते आणि विकेट आपल्याला मिळू शकतंय. हे डावपेच आखून हा सापळा रचून बाद केलं जाते अयूब शेख या खेळाडूला, ज्याने 15 बॉलचा सामना केला आणि 15 बॉलमध्ये 27 धावांची चांगली खेळी आपल्या टीम करता कळून गेलाय. आता आरिफ आणि करणवर जबाबदारी आहे. 37 वर 2 गडी बाद, 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 8 बॉल 24 ची आवश्यकता. आरिफ हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. त्याच्यानंतर आणखीन काही चांगले खेळाडू आहेत जे वेळप्रसंगी चांगली खेळी करू शकतात. सुशांत मुकादम याला सुद्धा आपण बघितलं. मोहम्मद वारेकर हा खेळाडू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. राज हा सुद्धा खेळाडू या ठिकाणी एक कॅप्टन आहे तो, परंतु आता पाठवले आरिफला. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक खेळाडू आहे आणि अर्थातच 1 महिन्यापूर्वी मी ठाणा येथील स्पर्धेमध्ये समालोचन करत होतो. तिथे अतिशय चांगला खेळ झाला होता आरिफचा. इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर चेंडू निघणारा होता, त्यामुळेच आशुतोष व्यवहारे सरांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 38. पुढचा बॉल हाफ ट्रेकर. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. यावेळेला डावकुऱ्या हाताचा बॅटर आल्या कारणानं थोडासा त्रस्तपणा गोलंदाजीमध्ये जाणवतोय श्रेयसला. त्याने लगातारचे 2 चेंडू खराब टाकलेत आणि फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 39 39. 2 गडी बाद 39. टार्गेट होतं 61. अजूनही आता 22 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता. ओहो, यावेळेला चांगला बॉल बॅटरला ओळखून गोलंदाजी केलीच गेली. आता कमरेवर हात येतात बॅटरचे. बघू शकतायत वाईड लाईनच्या थोडासा आतून टर्न घेतोय, उसळी घेतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. हाफ ट्रॅकर. बॅटचा हलकासा स्पर्श होतोय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 40. 61 टार्गेट पूर्ण करतेवेळी आता अजूनही 21 धावा पाहिजेत आणि 21 धावा पूर्ण करण्याकरता चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 21 धावा. अवधूत आपला अनुभव शेअर करतोय. युवा खेळाडूंची फौज आपल्याला दिसतं फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. श्रेयसने अतिशय चांगली चपलता दाखवली. वाईट जरूर टाकलेत, परंतु मोठा फटका खेळण्याकरता जागा दिली नाही. ओ रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. बघूया काय इशारा येतोय आणि यावेळेला पंचांचा वाईट बॉलचा इशारा. फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्या ठिकाणी DRS ची मागणी केलंय. DRS. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आमंत्रण देताना आपण बघतोय. DRS वाईड नाही असं वाटतं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. युट्यूब वाहिन्या सुरू झाल्यात, त्यांचा फायदा आपला प्रत्येकाला होतोय. सुरुवातीला आपण बघितलं तर 14 फेब्रुवारी 2005 साली पहिली युट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली होती. दॅट्स अ वाईट बॉल. जास्त उंच होता आणि डोक्यावरून जाताना दिसला. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली गोलंदाजाला. हे तुम्ही बघू शकतायत. कुणीही सांगू शकतं. रिप्ले मध्ये दाखवलंय. विश नेटवर्कचे कॅमेरामॅन काय चपलता दाखवत आहेत. मुनीत कुडू आणि हार्दिक आरेकर. धावसंख्या धावपळकर 1 ने पुढे गेली. धावा लागले जातात त्या 2 गडी बाद 41 41. अजूनही 20 धावा पाहिजेत. दबाव दडपण श्रेयसवर येईल काय की श्रेयस कमाल करेल या षटकात. ओहो, गुड बॉल. वेग भन्नाट होता. या आधी टर्न करण्यास करता गेला असता त्या चुका घडल्यात, परंतु इथे आता वेग वाढवलाय. पुन्हा आता DRS. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता DRS घेतलाय.
क्या बात आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने एकदा DRS घेतलाय, आता बॅटिंग करणाऱ्या टीमने एक DRS घेतलाय. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस फेअर डिलिव्हरी. वाईड लाईनच्या आतून गेला, हे बघा स्पष्ट दिसतंय आपल्याला. म्हणजेच दोन्ही टीमला एक एक DRS आहे, एक तर वाईट करता आणि बिमर करता. धावसंख्या धावपळ आहे ती 2 गडी बाद 41. हो, जास्त बाहेर निघणारा बॉल होता आणि या वेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा. 2 वेळा हा चेंडू अशा प्रकारे टाकलाय आणि त्या कारणानं नो बॉलचा इशारा. कारण एकदा वॉर्निंग मिळाली होती, त्यानंतर पुन्हा एक तसाच चेंडू टाकलाय आणि फलस्वरूप स्वरूप आता फ्री हिट असेल. धावसंख्या 2 गडी बाद 42. 19 धावांची आवश्यकता आहे 5 मध्ये. फ्री हिट. क्या बात आहे. पुन्हा आता वापसी केलंय. दबाव दडपण जरी असलं तरी मात्र हे सर्व काही जुगारून चांगलं तंत्र गोलंदाजाचं पकडायला मिळतोय. थोडासा आत वळणारा चेंडू होता, म्हणजेच लेग कटर ऑफ कटर दोन्ही चेंडू तो टाकतोय. आर्म गोलंदाजी त्याचे पाहायला मिळतोय. आर्मर आहे हा. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आलाय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय? थ्रो येण्याआधी या 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 44. स्कोर मूव्स ऑन 44. अजूनही आता जिंकण्याकरता 17 धावा पाहिजेत. 17 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 17 धावा होतील काय? शंकेचं क्रिकेट या ठिकाणी वर्तवलं जात आहे. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया क्रिकेटचा मैदान सजलाय क्रिकेटचा मैदान. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. कोसमाई चषक ठेवलाय खारडी. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं आम्ही कोसमाई क्रीडांगणावर सहर्षाचं स्वागत करतोय. आपण बघतायत कोसमाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांच्या सौजन्याने कोसमाई चषक 2026 रणसंग्राम सुरू असलेल्या मॅच मध्ये 3 चेंडूत 17 धावा पाहिजेत. श्री गणेश विरार कासार वडवली या टीमला 3 मध्ये पाहिजे 17 धावा. आरिफ स्ट्राईक इन कडे काय तो या 3 चेंडूंमध्ये 17 धावा बनवेल? पाहूया काय घडतोय. आणि आता हे षटक टाकण्याकरता 3 चले अमृत. पेनल्टी काय असतं, वेळ काय असतं, वेळेचं बंधन काय असतं हे प्रत्येकाला आज नक्कीच कळेल. टाइम इज मनी. वेळेनुसारच आपल्याला जावं लागतं. 3 मध्ये पाहिजे 17. आरिफ स्ट्राईक इन कडे 3 षटकार ठोकावे लागतील या खेळाडूला. कोळवट्यापाचा चेंडू होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. मिड ऑफ मधून स्ट्रेट लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडू वळतोय. एकच धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात 45. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजेत आता 16 धाबा. धाकटी डानू वर्सेस MS झाई हे तुम्ही बघू शकतायत. प्रीतम बारी आणि दुसऱ्या बाजूला जयराज. थोडासा प्रश्न पडलाय आता. बॅटर त्या ठिकाणी तयार तर होते, परंतु यष्टीरक्षक तयार नव्हते. आपल्या खेळाडूंना काहीतरी गायडन्स करतोय. अवधूतकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंना ते घेऊन जात असत. हाफ ट्रेकर चेंडू फाईन लेग रिझन मध्ये या चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अवधूतला ठाऊक होतं की नक्कीच चेंडू आता त्या क्षेत्रामध्ये जाईल आणि त्यानुसारच त्यांनी तिथे फील्ड प्लेसमेंट ठेवलं. फिल्डर तिथे ठेवलाय. 1 मध्ये आता 15 धाबा. जवळजवळ 99% या मॅचला जिंकताना आपण बघतोय. फिल्डिंग करणारे ध्रुव 11 7 पटी या टीमला. आता कोळवट्यापाच्या चेंडूला खोदून काढलाय. सेफ ड्राईव्ह आहे. 1 बाउन्स हा चेंडू जातो सीमा रेषे पार.
परंतु बॅटर रोखू शकले नाही ही हार. 10 धाब्यानेशी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं. ते श्री गणेश विरार ज्या टीममध्ये आपल्याला कासार उडवली, या ठाणे येथील या गावातील खेळाडू खेळताना दिसले. हार्ड लक. लाईनअपमध्ये पुढे चला, हँडशेक करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडा. कॅप्टन गो विथ युअर टीम. प्रसाद तांडेल हा खेळाडू सुद्धा होता, ते सुद्धा काहीतरी म्हणतात. प्रसाद तांडेल मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आपल्या खेळाडूंच्या सोबत. मोहम्मद वारेकर, आकाश, अयुब शेख, सुशांत मुकादाम हे सर्व खेळाडू ठाणे येथील हे अनमोल रत्न आहेत. आणि ISPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये यंदा आपल्याला अयुब शेख हा खेळाडू खेळताना दिसला, जो अतिशय चांगली खेळी केली, परंतु त्याची विकेट जी होती ती टर्निंग पॉईंट होती आणि त्या विकेटमुळेच थोडंसं दबावाखाली पुढे संघ जाताना दिसला. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करूया.